नुकताच बातम्यांमध्ये दिसणारा डसलिक संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये झाला? तर हा सराव भारत आणि उझबेकिस्तान, पर्याय क्रमांक 1. आपण हा सराव भरपूर वेळेस प्रॅक्टिस केलेला आहे, आपण याला पाठांतरामध्ये आपण बऱ्याच वेळेस घेतलेलं आहे. तर डसलिक बघा, आत्ता रिसेंटली हा सराव झाला आहे आणि त्यामुळे चर्चेत आला आहे. डसलिक हा रिसेंटली 15 एप्रिलपासून सुरू झालेला आहे. या सरावाची भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानची ही 5वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे ती सुद्धा एक्झामसाठी महत्त्वाची आहे. 5वी एडिशन आहे ही. ओके, 28 एप्रिलपर्यंत जवळपास 14 दिवस हा सराव चालणार आहे. आता हा सराव यंदा कुठं आयोजित केला आहे असा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर उझबेकिस्तानमध्ये टमरेज नावाचं एक ठिकाण आहे, टमरेज. तर या ठिकाणी डसलिक हा सराव भारत आणि उझबेकिस्तानच्या आर्मी दरम्यान आयोजित केला जातोय. ठीक आहे, इतरही भारताचे वेगवेगळ्या देशांसोबत जे सराव होतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. जसं ऑस्ट्रेलियासोबत आपण ऑस्ट्रा हिंद, ऑसी इंडेक्स आणि पिच ब्लॅक हा सराव करतो. बांगलादेशसोबत संप्रीती, इजिप्तसोबत सायक्लॉन, फ्रान्ससोबत शक्ती, गरुड आणि वरुण हे सराव आपण करतो. इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, इस्रायल या देशासोबत ब्ल्यू फ्लॅग, किर्गिस्तानसोबत खंजर, मलेशियासोबत हरमाऊ शक्ती. तर हे महत्त्वाचे सराव आहेत. त्याचबरोबर मंगोलिया या देशासोबत आपण नॉमॅडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन हे दोन महत्त्वाचे युद्धाभ्यास आहेत. उझबेकिस्तानसोबत आत्ताच आपण बघितलं आहे डसलिक, नेपाळसोबत आपण सूर्यकिरण, रशियासोबत इंद्रा नावाचा सराव करतो, सिंगापूरसोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र, श्रीलंका या देशासोबत आपण स्लिनेक्स नावाचा नौदलाचा सराव करतो आणि थायलंडसोबत अगेन एक नौदल सराव आहे, त्याचं नाव आहे मैत्री. UAE युनायटेड अरब एमिरेट्ससोबत डेझर्ट ईगल हा एक आर्मी सराव आपण करतो, आर्मी एक्सरसाइज आहे ही. UK सोबत म्हणजे युनायटेड किंगडमसोबत अजय वॉरियर, कोब्रा वॉरियर आणि कोंकण असे 3 महत्त्वाचे सराव आपण करतोय. अमेरिकेसोबत युद्ध अभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन. अमेरिका, भारत आणि जपान हे 3 देश एकत्रित मालाबार नावाची एक्सरसाइज करतात. ओमान देशासोबत भारत अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज हे सराव आपण करतो ओमान या देशासोबत. त्याचबरोबर भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका हे 3 देश एकत्र येऊन इप्सामार नावाचा नौदल सराव करतात. ठीक आहे, तर आय होप हे नावं तुम्हाला लक्षात राहतील, याच्यावरती क्वेश्चन बनतात, तुमचा प्रश्न बरोबर येईल, मार्क मिळतील याची गॅरंटी आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे लेक्चर बघा. आज आपण 16 आणि 17 एप्रिलच्या महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहे. भरपूर क्वालिटी इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे. थोडं हिस्ट्रीमध्ये पण आपण जाणार आहे. त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा. लेक्चर थोडं मोठं असणार आहे कारण 2 दिवस आपण व्यवस्थितपणे बघतोय. हे लेक्चर बघून झाल्यानंतर लेक्चरची PDF तुम्ही नक्की डाउनलोड करा टेलिग्राम चॅनल आणि त्याचबरोबर विजन स्टडी 2.0 या ॲपवरती तुम्हाला ही PDF मिळणार आहे. डायरेक्टली प्रश्नाकडे येऊ. टिपू सुलतान डॅश डॅशचे शासक होते. तर ते तुम्हाला माहिती असतील, म्हैसूरचे शासक होते आणि टिपूला म्हैसूरचा वाघ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांच्या जो फ्लॅग होता ना त्यांच्या रियासतचा, तर त्याचं लोगो होता टायगरवाला, वाघाचा, म्हणून त्यांना ते म्हैसूरचा वाघ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जो म्हैसूरचा शेवटचा शक्तिशालक शासक म्हणून ज्याला ओळखलं जातं हैदर अली, तर हैदर अलीचा मुलगा होता हा टिपू सुलतान. टिपू सुलतान ॲक्च्युली त्याचं खरं टिपू सुलतान असं नाव नाही आहे, हजरत टिपू असं नाव आहे, त्याला आपण टिपू सुलतान असं म्हणतो. 1782 पासून ते 1799 पर्यंत ते राज्य करत होते. आय थिंक 1750च्या आसपासचा त्यांचा जन्म आहे आणि टिपू सुलतान 1799 पर्यंत गादीवरती होते, नंतर ते युद्धामध्ये मेलेत. ठीक आहे, टिपू सुलतान हे फ्रेंचांशी जास्त कनेक्टेड होते आणि इंग्रजांचे ते मग ऑब्व्हियस आहे की अपोनंट बनले होते. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हिस्ट्रीमध्ये जर शिकला असाल तर फ्रेंच आणि इंग्रज हे भारतामध्ये सुद्धा भांडण करत होते. जगामध्ये त्यांचा वाद सुरूच होता, भारतामध्ये सुद्धा ते एकमेकांचे शत्रूच होते. आणि मग या एका शत्रूकडे म्हणजे फ्रेंचांकडे होते टिपू सुलतान, त्यांच्या फेवरमधले होते आणि ऑब्व्हियस आहे त्याच्यामुळे डायरेक्टली ते इंग्रजांच्या टार्गेटवरती असायचेच. ठीक आहे, आता हा किस्सा खूप फेमस आहे की फ्रेंच सेनापती जो होता नेपोलियन बोनापार्ट, तर यांनी टिपू सुलतानशी युती करण्यासाठी म्हणून फ्रेंच आणि टिपू सुलतान यांची जुळवणी करून दिली होती. ठीक आहे, आणि त्याच्या संदर्भातचा जो तह आहे ना, तर त्याला आपण सेरिंगपट्टणमचा तह म्हणून ओळखतो, जो 1792 मध्ये करण्यात आला होता. टिपू सुलतान याची राजधानी सेरिंगपट्टणम हीच होती आणि तिथंच युद्धामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, आता हा विषय एवढा सगळा आपण का बघतोय, टिपू सुलतान का चर्चेत आला आहे, तर टिपू सुलतानच्याच या काळामध्ये इथं एक सुलतान बाथेरी नावाचं एक गाव होतं, किंवा आहे सध्या सुलतान बाथेरी नावाचं गाव, जे नाव
सुलतान बाथेरी हे नाव टिपू सुलताननी दिलेलं आहे, ठीक आहे. किंवा ॲक्च्युली कसं झालं, आता मी पूर्ण स्टोरी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक गाव आहे वायनाडमध्ये, वायनाड जिल्ह्यामध्ये, तर केरळमध्ये येतं हे. तर वायनाडमधलं जे गाव आहे त्याचं नाव आधी होतं गणपतीपट्टम. तर गणपतीपट्टम हे नाव का मिळालं असेल या गावाला, तर ऑब्व्हियस आहे की तिथं गणपतीचं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे गणपतीपट्टम, त्याच्यामुळं नाव तसं मिळालं आहे त्याला, ठीक आहे. तर या गणपतीपट्टमचं नाव पुढं जाऊन सुलतान बाथेरी असं पडलं. ते कसं, तर ह्या गावामध्ये ना टिपू सुलतान त्याची शस्त्रास्त्र वगैरे आणून ठेवायचा, गोडाऊनसारखा वापर करायचा. मग याला नंतर इंग्रज असं म्हणत होते की ही टिपू सुलतानचं बॅटरी हाऊस आहे, बॅटरी हाऊस किंवा पॉवर हाऊस, स्टोअर हाऊस असं म्हणतात ना, तर बॅटरी म्हणून त्याचा उल्लेख केला जात होता. मग पुढं जाऊन ह्या गणपतीपट्टणमचं नावच ते अपभ्रंश होत बॅटरीच्या ऐवजी काय झालं, बथेरी, ठीक आहे. म्हणजे ऑब्व्हियस आहे ना, भारतीय लोकांना तेवढं फ्लुएंटली बोलता येत नव्हतं, मग ते बॅटरी म्हणू शकत नव्हते, तर ते बाथेरी म्हणायला लागले. मग पुढं गणपतीपट्टणम हे नाव विसरून चाललं, म्हणजे लोकांच्या लक्षात आलं नाही की अरे हे गावाचं नाव थोडं कधी ते बॅथरी म्हणूनच वापरायला लागले, कारण इथं टिपू सुलतानची शस्त्रास्त्र वगैरे ठेवलेली असायची, ठीक आहे. एक स्टोअर रूम म्हणून वापर केलेला असायचा. तर बॅथरीचं पुढं जाऊन ते या सुलतानची बॅटरी आहे, टिपू सुलतानची बॅटरी, ठीक आहे. मग ते टिपू सुलतानची बॅटरीचं हळूहळू भारतीयांनी त्याचं नाव हे सुलतान बाथेरी असं केलं आहे. ओके, नाव लक्षात आलं कसं बनलं आहे. असंच इंटरेस्टिंग ना खूप, म्हणजे भारतामध्ये अशी नावं, कारण आपल्यावरती ती इंग्रजी लादलेलं आहे. आपण मुळात आपल्याला काही इंग्रजी येत होतं का, नाही, आपण बोलीभाषा इथलच्या बोलत असणार. मग जसं की बघा, एक ॲग्रीमेंट हा शब्द मला आठवतोय. जे ॲग्रीमेंट करायचे ना, म्हणजे कसं व्हायचं, गांधीजींचा एक किस्सा आहे. गांधीजी संपूर्ण देश फिरत होते, 1915ची गोष्ट आहे. ते ज्यावेळेस साऊथ आफ्रिकेमधून आले त्यावेळेस संपूर्ण पहिल्यांदा ते आपला देश फिरत होते. मग देश फिरताना ते प्रत्येक गावामध्ये गेले ना की तुम्ही इंग्रजांकडून लढा, इंग्रजांच्या सैन्यामध्ये सामील व्हा, असा सल्ला ते तरुणांना द्यायचे. आता ही खरी हिस्ट्री मी तुम्हाला शिकवणार आहे वेगळ्या पद्धतीने, पण सध्यापुरतं काही मॅटर लक्षात ठेवा. मग ते काय व्हायचं ना की गांधीजी सल्ले द्यायचे, हां तुम्ही जा ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सामील व्हा, ब्रिटिशांकडून लढा, असं 1 वर्षभर त्यांनी युवकांना ब्रिटिशांमध्ये भरती केलेलं. मग ते युवक काय करायचे, सैन्य भरतीला जायचे आणि मग जर सिलेक्ट झाले तर ते इंग्रज त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट करायचे. ॲग्रीमेंट घेऊन ते गावात येणार, दाखवणार सगळ्यांना, रे मला नोकरी लागली, मला ब्रिटिशांनी माझ्यासोबत ॲग्रीमेंट केलं आहे, हा तो तरुण सांगत असेल. पण ॲग्रीमेंट हा शब्द घरातल्यांना थोडी बोलता येतो, ग्रामीण भागातल्या लोकांना नाही बोलता येत. तर त्या ॲग्रीमेंटचं गिरमिट या शब्दात रूपांतर झालं. ओके, भारी स्टोरी आहे ना. म्हणजे ॲग्रीमेंट म्हणता येत नाही, तर नंतर गावात लोक काय म्हणायचे, ओ गिरमिट करके आया क्या, म्हणजे गिरमिट झालं का तुझं, ॲग्रीमेंट झालं का. तर ते तशा म्हणजे चेंज होत गेला शब्द. तर तसंच हे टिपू सुलतानची बॅटरी हे हळूहळू बदललं, ते म्हणजे सुलतान बाथेरीमध्ये. ओके, भारी आहे ना स्टोरी. अशीच नाव देण्याची पद्धत ना भारतामध्ये खूप भारी आहे. एक यवनप्रिया नाव माहिती आहे का तुम्हाला, आपल्या ग्रंथांमध्ये वगैरे किंवा थोड्या जुन्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे त्याचा, यवनप्रिया. यवनप्रिया म्हणजे काय माहिती का, ज्या बाहेरच्या परदेशी लोकांना काळी मिरी आवडते त्यांना आपण यवनप्रिया म्हणतो. ओके, आता यवनप्रियाची स्टोरी कशी आहे, तर काय झालं, काळी मिरीची डिमांड आपल्या भारतामधून बाहेर खूप होती. मग युरोपातले लोक अगदी येडे झाले होते त्या काळी मिरीसाठी. मसाल्याचे पदार्थ आपण म्हणतो, काळी मिरीशिवायचे म्हणजे ते राहत नव्हते. एक वेळ अशी आली होती की जेवढं तुम्ही आम्हाला सोनं द्याल तेवढंच आम्ही तुम्हाला काळी मिरी देऊ, अशी तुलना होत होती. आयोगाने याच्यावरती क्वेश्चन विचारलाय बरं का, की खालीलपैकी कुठलं असं उत्पादन आहे जे ब्रिटिश काळामध्ये सोन्याच्या तुलनेत आपल्या भारतातून ते विकत घ्यायचे. म्हणजे सोनं, समजा एक जहाज भरून जर तुम्ही आम्हाला सोनं दिलं तर त्याच जहाजामध्ये आम्ही काळी मिरी भरून तुम्हाला पाठवतो. म्हणजे एवढी डिमांड ही युरोपमध्ये काळी मिरीची होती. आता काळी मिरी म्हणता येत नाहीये आणि मग ह्या फॉरेनर्सला, आता फॉरेनर आपण म्हणतो, तर आता हे फॉरेनर्सला आपण नाव काय द्यायचं, आपण शब्द उल्लेख यांचा कसा करायचा, तर याच्यासाठी एक स्टोरी आठवली आहे. ती स्टोरी कुठली, गावकऱ्यांना काय आठवलं की बघा आपल्या देशावरती आक्रमण सगळ्यात आधी कोणी केलं, तर भरपूर जणांनी केले, पण त्यातल्या त्यात सिकंदर लोकांच्या लक्षात होता की बाबा सिकंदराचं आक्रमण. सिकंदर हा कोण होता, तर तो युनानी होता. मग युनानी हे म्हणता येत नव्हतं, तर युनानीच्या ऐवजी ते त्याला युनानी या शब्दाला यवन असा शब्द वापरत होते. मग जे काही फॉरेनर आपल्याला आक्रमण करायला आले, भलेही तो अफगाणी असेल, इराणी असेल, तर त्या सगळ्यांनाच भारतीय लोक यवन म्हणूनच उल्लेख करायचे की कोणी आक्रमण केलं, यवनाने आक्रमण केलं, यवनाने आक्रमण केले. मग या यवनांमध्ये आणि हे
काळी मिरी घेणारे यवन जे आहेत यांच्यामध्ये फरक कसा करायचा, तर हे काळी मिरी घेणारे यवन म्हणजे यवनप्रिय आहेत आणि म्हणून काळी मिरीलाच यवनप्रिये असा शब्द मिळाला आहे. ओके, म्हणजे भारतामध्ये नाव जे दिलं जातं ना हे खूप भारी पद्धतीने दिलं जाते. ठीक आहे, आता मी जास्त वेळ तुमचा नाही घेणार, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. कारण कसं आहे, बऱ्याचशा अशा स्टोरीज आहेत. सावरकरांनी सुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या शब्दांना नावं दिली, जे ऑलरेडी इंग्लिशमध्ये होते त्यांना मराठी शब्द दिलेत त्याला. तर ठीक आहे, आपण परत कधी डिस्कस करताना ते मुद्दे घेऊ. पुढचा प्रश्न आहे, वूड ग्रेन अल्कोहोललाच रासायनिक नाव कोणते? तर वूड ग्रेन अल्कोहोल जे आहे त्यालाच मिथेनॉल असं म्हटलं जातं. मिथेनॉल हा एक नॉन ड्रिंकिंग अल्कोहोल प्रकार आहे आणि यालाच मिथाईल अल्कोहोल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याचा वापर इंधन बनवताना, अँटी फ्रीजर्स बनवताना सुद्धा या मिथेनॉलचा वापर केला जातो. त्याचबरोबर सॅनिटायझर वगैरे बनवताना सुद्धा या मिथेनॉलचा वापर करतात. आता हा मिथेनॉलचा विषय इथं कुठं चर्चेत आला आहे, तर जे असे हँड सॅनिटायझर्स किंवा ॲलोई जेल जे मिथेनॉलपासून बनवलेत तर ते एका बऱ्याचशा आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. हे कारण देऊन अमेरिकेनं जे सॅनिटायझर जे मिथेनॉलपासून बनलेले, त्याचबरोबर जे असं कोरफड जेल जे असायचं ॲलोई जेल, तर हे आता त्यांनी परत मागवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता ते बाजारामध्ये विकता येणार नाही, कारण त्याच्यापासून बरेचसे असे काही शरीराला हानिकारक गोष्टी उद्भवत आहेत. मळमळ होणं, कोम्यात जाणं, त्याचबरोबर दृष्टी अस्पष्ट होणं, कायमचं अंधत्व येणं, अशा वेगवेगळ्या आणि ह्याच्यातून शेवटी अचानक होणारे मृत्यू. तर असे सगळे परिणाम असल्यामुळं जे विषारी मिथेनॉल सामग्रीपासून बनवलेले हे जे प्रोडक्ट आहेत हे परत अमेरिकेने मागवलेत. ठीक आहे. मिथेनॉल हा सर्वात सिंपल फॉर्म ऑफ अल्कोहोल आहे, ज्याला आपण CH3OH असं डिनोट करतो. प्लास्टिक, पेंट, कारचे भाग, बांधकाम साहित्य असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, बिल्डिंग ब्लॉक मटेरियलमध्ये केमिकल म्हणून आपण या मिथेनॉलचा वापर करतो. मिथेनॉल हा एक क्लीन एनर्जी सोर्स आहे, म्हणूनच ह्याच्यापासून आपण कार, ट्रक, बसेस चालतील अशा प्रकारचं इंधन सेल बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. ठीक आहे, तर मिथेनॉलचा वापर कुठं कुठं होतो हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर रिसेंटली का चर्चेत आले हा विषय तुम्हाला समजला असेल. पुढच्या प्रश्नाकडे या. अहवालानुसार जागतिक स्तरावर दरडोई प्लास्टिक कचरा उत्पादन दर कोणत्या देशात सर्वात कमी आहे असं विचारले, तर तो देश आहे आपला भारत. प्रश्न समजलाय का तुम्हाला? कचरा उत्पादन भारतामध्ये भरपूर होतो, पण भारताची लोकसंख्याच इतकी जास्त आहे की पर डोई जर आपण त्याचं कॉन्ट्रीब्युशन काढलं की डिवायडेड बाय आपली लोकसंख्या जर केली तर प्रत्येकाच्या वाट्याला 8-10 किलोच कचरा पडतोय. ओके, प्लास्टिकचा कचरा. पण जगाच्या एकूण 60% कचरा उत्पादन जे होतोय प्लास्टिक कचऱ्याचं खास करून, तर त्या पहिल्या 12 देशांमध्ये भारताचा समावेश होतो. ओके, म्हणजे तुम्हाला या रिपोर्टमधून परिस्थिती समजली का? भारतामध्ये कचरा तर खूप तयार होतोय, प्लास्टिक कचरा, प्लास्टिक वेस्ट खूप आहे, पण दरडोई जर आपण प्रमाण काढलं प्रत्येक भारतीय किती कचरा प्रोड्यूस करतोय तर ते पर्सेंटेजमध्ये किंवा ती टर्म आपोआप कमी होत जाते, कारण आपल्या इथं लोकसंख्या खूप जास्त आहे. एवढाच कचरा जेवढा भारताकडून प्रोड्यूस केला जातो तेवढाच कचरा जर समजा श्रीलंकेमध्ये जर उत्पादित झाला तर दरडोई श्रीलंकेमध्ये सर्वात जास्त प्लास्टिक कचरा उत्पादन होईल असे या रिपोर्टमध्ये येऊ शकता. ठीक आहे, म्हणजे समजलंय का तुम्हाला? पर हेड कॉन्ट्रीब्युशन कमी आहे, पण इतके सगळे हेड आहेत की त्याचं सगळ्याचं एकत्रित कॉन्ट्रीब्युशन जगाच्या 60% कचरा उत्पादक देशांमध्ये आपण 12 जे पहिले 12 देश आहेत याच्यामध्ये भारताचा आपोआप समावेश होतोय. ओके, आता हा जो रिपोर्ट आहे ना तर तो प्लास्टिक ओव्हरशूट डे या दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा दिवस असतो 12 एप्रिलला. दरवर्षी 12 एप्रिल हा दिवस प्लास्टिक ओव्हरशूट डे म्हणून साजरा केला जातो किंवा त्याच्याबद्दल अवेअरनेस तयार केली जाते. आणि हा अहवाल स्वित्झर्लंडच्या एका संस्थेकडून प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालाला अर्थ ॲक्शन असं नाव देण्यात आलं आहे. या रिपोर्टमध्ये असं पण सांगण्यात आलं आहे की भारतातील दरडोई प्लास्टिक कचरा उत्पादन हे जगातील सर्वात कमी आहे. मग ते किती आहे? तर 8 किलो प्रतिवर्ष. म्हणजे एका भारतीयाकडून दरवर्षी तो जेवढा दररोज प्लास्टिक कचरा बाहेर फेकतोय ना त्याचं आपण जर वजनामध्ये काउंट केलं तर 8 किलो एवढं त्याचं वजन भरणार आहे पूर्ण वर्षभराच्या कचऱ्याचं. ठीक आहे, पण तरी सुद्धा ना प्रत्येकाने 8 किलो, म्हणजे भारताची लोकसंख्या बघा 140 कोटींपेक्षा जास्त आहे, तर इंटू 8 करायचं आहे, तर इतका मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा हा भारतीयांकडून प्रोड्यूस केला जातोय. ठीक आहे, आणि 2024 मध्ये हे अपेक्षित आहे की साधारण 7.4 दशलक्ष टन एवढा प्लास्टिक कचरा हा भारत प्रोड्यूस करेल. ओके, तर ही महत्त्वाची आकडेवारी लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न बघा, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024च्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानात कोणत्या संस्थेने 45वा क्रमांक मिळवला? स्पेसिफिकली तुम्हाला 45वा क्रमांक कुणाचा आहे असंच विचारलंय. तर 45वा रँक आहे तो म्हणजे IIT बॉम्बेचा, पर्याय क्रमांक 1. IIT बॉम्बेला या इंडेक्समध्ये किंवा या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या कॅटेगरीमध्ये 100 पैकी 79.1 गुण मिळालेत आणि त्याच्यामुळं IIT बॉम्बे हे 45व्या स्थानावरती पोहोचलं आहे. ठीक आहे. या QS रँकिंगमध्ये, QS युनिव्हर्सिटी रँकिंग्समध्ये एकूण 55 इन्स्टिट्यूट्सला स्थान मिळालेलं आहे आणि त्यामध्ये 45व्या क्रमांकाला आहे ते म्हणजे IIT बॉम्बे. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता यांचे नाव वेगवेगळे एशिया वाईज रँकिंग येतात, जगातले इतर रँकिंग येतील, तर त्यावेळेस आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहे. सध्या तुम्ही 45वा क्रमांक कुणाचा आहे हे फक्त लक्षात ठेवा, तो आहे IIT बॉम्बेचा. ओके. पुढचा प्रश्न आहे, QKO-2 हा रिले उपग्रह नुकताच कोणत्या देशाने प्रकाशित केला? आता याचं नाव तुम्ही लक्षात कसं ठेवणार या उपग्रहाचं? QShaw-2 असं नाव आहे याचं आणि थोडं प्रोनाऊन्स असं वाटतंय की नाही, जॅपनीज किंवा चीन, साऊथ कोरियन असं काहीतरी असेल. तर हा जो उपग्रह आहे ना हा चीनचा आहे आणि तो त्यांनी प्रक्षेपित केला आहे. आता याचं नाव लक्षात ठेवण्यासाठी ना तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, QUE आपण क्वेश्चन ज्यावेळेस डिनोट करतो किंवा क्वेश्चन लिहायचं आपल्याला तर त्याचं शॉर्ट फॉर्म कसं लिहितो? QUE लिहितो ना. तर क्वेश्चन हा उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला असं या शब्दाला फोड करायचं म्हणजे लक्षात राहायला सोपं जाईल. नाहीतर हा शब्द वाचायला अवघड म्हणून सोडायचं नाही. तर हे या उपग्रहाचं नाव काय का असं ना, आपण म्हणायचंय Question-2 हा रिले उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? तो देश आहे चीन. ठीक आहे. चीनच्या नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशननी, ज्याला CNSA ते म्हणतात, तर त्यांनी हा Question-2 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे आणि हा यशस्वीपणे पार पडला असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता याला QShaw-2 किंवा मॅकपाई ब्रिज 2 असं नाव देण्यात आलेलं आहे. दोन नावं लक्षात ठेवायची का? नाही. Question-2 म्हणून लक्षात ठेवा आणि ब्रिज 2 म्हणा. ठीक आहे. ह्याचं वजन एकूण साधारण 1200 किलो आहे, ज्यात 4.2 मीटर पॅराबॉलिक अँटिना सुद्धा आहे आणि हा सॅटेलाइट 2030 पर्यंत पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेमध्ये असणार आहे. ओके. आणि याच्यामुळे काय होईल, पृथ्वी आणि चंद्रादरम्यानच्या जे काही जे आदान प्रदान आहे ना, म्हणजे समजा इथून काही आपले सायंटिस्ट तिथे गेलेले असतील तर तिथलं जे काही कम्युनिकेशन गॅप आहे हा फुलफिल करण्याचं काम या सॅटेलाइटच्या माध्यमातून केलं जाणार आहे असं सगळं चीननी सांगितलंय. त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती ब्लाइंडली विश्वास ठेवण्यासारखं जग आता तेवढं खुळं राहिलेलं नाही आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. पहिली आंतरराष्ट्रीय पृथ्वी शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? आता हे खूप महत्त्वाचं आहे. जी अर्थ परिषद किंवा अर्थ पृथ्वी शिखर जे म्हणतात ना, तर ही पहिली तुम्हाला विचारलं आहे. आता पहिली कधी झाली होती तर खूप काळ म्हणजे 1990च्या दशकामधल्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या. पण आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे ही जी परिषद होती फर्स्ट, तर ती रिओ दी जानेरो या ठिकाणी झाली होती. 3 ते 14 जून 1992 दरम्यान ह्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याला आपण फर्स्ट अर्थ समिट म्हणून सुद्धा ओळखतो. पहिली आंतरराष्ट्रीय पृथ्वी परिषद किंवा शिखर परिषद. ठीक आहे. रिओ दी जानेरोमध्ये. रिओ दी जानेरो कुठं आहे? ब्राझीलमध्ये. आता या परिषदेबद्दल थोडंसं समजून घ्यायचं आहे. पर्यावरणासंदर्भात महत्त्वाची परिषद आहे आणि याच्यावरती खूप वेळेस आयोगाने क्वेश्चन विचारलेत. हा अगदी हॉट टॉपिक म्हणून तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. या शिखर परिषदेलाच रिओ समिट किंवा रिओ अर्थ समिट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मानव पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्र परिषद किंवा स्टॉकहोम परिषदेच्या 1972 मध्ये जी परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर 20 वर्षांनंतर ह्या परिषदेचं म्हणजेच या रिओ अर्थ समिटचं आयोजन करण्यात आलं होतं. या पहिल्या रिओ अर्थ समिटमध्ये 100 पेक्षा जास्त देशांनी सहभाग नोंदवला होता आणि प्रत्येक देशाच्या प्रमुखांनी एका करारावरती स्वाक्षऱ्या केल्यात. घोषणापत्र वगैरे याच्यात तयार करण्यात आले. याला आपण युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC असं म्हणून सुद्धा ओळखतो. ओके. आता हा पर्यावरणासंदर्भातचा मुद्दा इथं आपण का बघतोय, तर रिसेंटलीच ना भारताने आत्तापर्यंत पर्यावरणासंदर्भात कशी धोरणं आखलीत आणि आपण आपल्या टार्गेट्सकडं, आपल्या गोल्सकडं कशा पद्धतीने पुढे जातोय या संदर्भात एक सर्वे करण्यात आला आहे. त्यानुसार काही गोष्टी लक्षात आल्यात की भारत हा आपले जे हवामान बदलासंदर्भातची जी वचनं आहेत किंवा जे आपण निश्चय केलेला आहे तर त्याला आपण कशा पद्धतीने पुढे जातोय. तर भारताची कोणती धोरणं आहेत किंवा भारताने आत्तापर्यंत काय केले
तर ती थोडक्यात समजून घ्या. थोडासा तुम्हाला कंटाळा वाटू शकतो, पण एकदा फक्त हे डोक्यात जर ठेवलं ना तर तुम्हाला एक्झाममध्ये जसाही क्वेश्चन फिरवून विचारला की लक्षात येईल, सांगता येईल. भारताची जी हवामान बदलासंदर्भाची जी धोरणं आहेत ना, ही प्रामुख्याने आपल्या देशाचा विकास आणि त्याचा हवामानावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहे त्याचा समन्वय साधणारी आपली धोरणं आहेत. ओके. 1992च्या रिओ परिषदेनंतरच भारताने सुद्धा सक्रिय भाग घ्यायला सुरुवात केली पर्यावरण संदर्भात, किंवा आपलं जे वन विभाग आहे, जैवविविधता विभाग जो आहे, तर याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज वाढू लागल्या. कारण 1992च्या या रिओ परिषदेमध्ये ना 3 वेगवेगळ्या मोठ्या गोष्टी उदयाला आल्या होत्या. त्या 3 गोष्टी कोणत्या? एक म्हणजे UNFC म्हणजे UNFCCC, त्यानंतर CBD म्हणजे काय? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीज, आणि त्याचबरोबर फॉरेस्ट प्रिन्सिपल्स, हे गोष्टी सगळ्या उदयाला आल्या होत्या. आणि त्याचा परिणाम म्हणून भारताने सुद्धा आपले जे वेगवेगळे विभाग आहेत, आपलं मंत्रालय हे जास्त ॲक्टिव्ह मोडमध्ये ठेवलं होतं. याचं कारण म्हणजे भारतीय भूप्रदेशाचं क्षेत्रफळ हे 3.28 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं आहे, जे जगाच्या जे पृष्ठभागाचे जर आपण फक्त कॅल्क्युलेट केलं भौगोलिक पृष्ठभाग, तर तो जगाच्या 2.4% एवढा आहे. ओके. जगातील गोड्या पाण्याच्या स्रोतांपैकी 4% स्रोत हे आपल्या भारतामध्ये आहेत. त्याचबरोबर भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश सुद्धा आहे. म्हणजे ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज भारतावरती ऑब्व्हियस ऑटोमॅटिकली येतात. त्याचबरोबर 4 जैवविविधता हॉटस्पॉट, 10 जैव भौगोलिक क्षेत्र, 22 कृषी जैवविविधता हॉटस्पॉट, असे सगळे जे महत्त्वाचे असे 17 मेगा जैवविविधतापूर्ण देशांपैकी भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. म्हणजे ज्या गोष्टी पर्यावरणासंदर्भात चांगल्या घडतील भारतामध्ये, याचा फायदा भारताला होईल, जगाला सुद्धा होईल. ज्या गोष्टी थोड्या निगेटिव्ह घडतील, याचा इम्पॅक्ट जगाला सुद्धा होणार. ओके. आणि त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये सुद्धा भारत हा आता टॉपवरतीच पोहोचला आहे. 1.4 अब्ज लोकसंख्या असलेला आपला देश आहे. जगात प्रत्येक 6 पैकी 1 माणूस हा भारतीय असतो. जगातील नोंदलेल्या प्रजातींपैकी 7 ते 8% प्रजाती ह्या भारतामध्ये आढळतात. वनांबद्दल जर बघितलं किंवा वनस्पतींबद्दल जर बघितलं तर 45,000पेक्षा जास्त वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजाती भारतामध्ये आहेत. प्राण्यांच्या 91,000पेक्षा जास्त प्रजातींची नोंद भारतामध्ये झाली आहे. भारतात मानव आणि जमीन गुणोत्तर हे फार कमी आहे, कारण आपली लोकसंख्या तेवढी मोठी आहे. हे प्रमाण 0.0021 चौरस किलोमीटर एवढं आहे, आणि ते जगाच्या सरासरीच्या तुलनेत खूप कमी आहे. म्हणजे कारण लोकसंख्या जास्त आहे आणि त्या तुलनेत आपल्याला आपल्या देशाचं क्षेत्रफळ तेवढं मोठं नाही आहे. कारण तुम्ही विचार करून बघा ना की जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आपण आहोत, पण क्षेत्रफळानुसार आपल्या जगात 7वा क्रमांक लागतोय. मग इथंच कंपॅरिझन होतंय की म्हणजे लगेच कळून जातं की भारतात माणूस आणि जमीन यांचं गुणोत्तर किती वाईट असणार आहे. 0.0021 चौरस किलोमीटर हे भारतात मानव आणि जमीन गुणोत्तर आहे. ठीक आहे. जे रिसेंटली क्लायमेटमध्ये बदल होत आहेत, वाढतं तापमान जे मान्सूनचं जे सायकल चेंज होत आहे, तर या सगळ्या गोष्टींमुळे भारताच्या GDPला 2.8% एवढं नुकसान सुद्धा होत आहे. आणि 2050 पर्यंत देशातील निम्म्या लोकसंख्येचं राहणीमान खालावलं जाईल, असा वर्ल्ड बँकेच्या हवामानासंदर्भाच्या अहवालामध्ये भारताचा उल्लेख आहे. ठीक आहे. हे सगळं मी का सांगतोय, तुम्हाला माहिती असायला पाहिजे आपल्या देशामध्ये पर्यावरणासंदर्भात समस्या किंवा आपली स्थिती काय आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की भारतामध्ये जे आपलं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय जे आहे, तर त्यांचा लोगो जो आहे ना, तर त्यात नेचर प्रोटेक्ट्स इफ शी इज प्रोटेक्टेड असा उल्लेख आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, नेचर प्रोटेक्ट्स म्हणजे निसर्ग आपल्याला काळजी घेईल, आपली काळजी घेईल कधी, जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर. ठीक आहे. आता या संदर्भात ना आपलं सर्वोच्च न्यायालयाने रिसेंटली एक महत्त्वाचा निकाल दिला होता की हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित निरोगी पर्यावरणाचा अधिकार हा मूलभूत मानवी हक्क आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं ना की गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये जे ग्रेट इंडियन बस्टर्ड हे जे पक्षी आहेत, हे जे पक्ष्याची जात आहे, तर तिथं त्यांची संख्या खूप कमी होत चालली आहे, ते मृत्युमुखी पडत आहेत. मग याला सर्वोच्च न्यायालयाने ते केसच्या सुनावणी दरम्यान असं स्टेटमेंट दिलं की हवामान बदलांच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित निरोगी पर्यावरणाचा अधिकार हा आपला मूलभूत मानवी हक्क आहे. स्वच्छ स्थिर वातावरणाशिवाय जगण्याचा आणि समानतेचा अधिकार
हा पूर्णपणे साध्य होऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कलम 21 जे आपल्याला जगण्याचा अधिकार देतोय आणि समानतेचा अधिकार तो म्हणजे कलम 14 नुसार मिळतो. मग हे दोन्ही सुद्धा इथं इंटरलिंक केले होते. सर्वोच्च न्यायालयाचे हे स्टेटमेंट खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके. आणि कधी पण ज्यावेळेस तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा असा जर एक समानतेबद्दल वगैरेचा जर तुम्हाला खटला जर बघायला मिळाला ना, किंवा जिथं काही मानवी हक्कांचा उल्लेख होतोय, तर तिथं पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय सुद्धा जजमेंट देताना कलम 14 समोर ठेवतं की बाबा इथं समानता सर्व नागरिकांना समाविष्ट केलंय का, इथं सगळ्यांचा विचार होतोय का. तर म्हणून कलम 14 हे अभ्यासताना सुद्धा तुम्ही तेवढंच डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. बेपी कोलंबो मिशनचा प्राथमिक उद्देश काय. आता बेपी कोलंबो ह्या नावामधून काहीच उद्देश समजत नाही आहे. तुम्हाला याच्याविषयीची पूर्ण माहिती असेल तरच हा क्वेश्चन अटेंड करता येईल. पर्याय जर बघितले तर चारही पर्याय खूप इंटरेस्टिंग दिलेत. याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे जो बुध ग्रह आहे, तर बुध ग्रह म्हणजे जो आपला मर्क्युरी हा जो ग्रह आहे, तर त्याचं चुंबकीय क्षेत्र, त्याची रचना कशी या ग्रहाची, त्याचबरोबर ह्या ग्रहावरती भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणं हे या बेपी कोलंबो मिशनचा भाग आहे. आता हा बेपी कोलंबो मिशन आहे ना, हे ऑलरेडी 2018 मध्येच लॉन्च करण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये 2 यान आहेत वेगवेगळे आणि ॲक्च्युली ह्याची प्रदक्षिणा कुठून स्टार्ट झाली माहिती का, तर हे पहिल्यांदा शुक्राच्या दिशेने गेलं होतं. ठीक आहे. शुक्र म्हणजे आपला व्हेनस. मग आता व्हेनसकडून तो 2025 मध्ये जाऊन बुधवरती जाऊन पोहोचणार आहे, मर्क्युरीवरती जाऊन पोहोचणार आहे. ठीक आहे. आणि ही जी काही मोहीम आहे ना, तर ही ESA आणि झाक्सा यांनी संयुक्तपणे लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. ESA आणि झाक्सा. मी तुम्हाला अगदी सिंपल क्वेश्चन विचारतोय, थोडंसं जर माहिती नसेल तर सर्च सुद्धा करू शकता. ESA ही कुठल्या देशाची इन्स्टिट्यूट आहे किंवा संस्था आहे, ही अवकाश संस्था आहे किंवा याचा लॉंग फॉर्म काय हे तुम्ही कमेंट करून कळवा. ओके. आणि यांनी हा जो प्रकल्प आहे हा 2018 मध्ये सुरू केलेला आहे. पहिल्यांदा तर हे आता शुक्राकडे जाऊन बरीचशी माहिती गोळा करून आलेलं आहे. फ्लिटिंग व्हिजिट असं सुद्धा याचं नाव देण्यात आलं होतं. आणि मग तिथून बरेचशी तिथलच्या वातावरणाची वेगवेगळी आश्चर्यकारक माहिती सुद्धा या मिशनच्या अंतर्गत गोळा करण्यात आली आहे, बेपी कोलंबोच्या अंतर्गत. आता हे बेपी कोण आहेत, तर बेपी एका इटालियन गणितज्ञाचं नाव आहे. त्यांचं नाव होतं गिप्से बेपी. तर यांच्या स्मरणार्थ बेपी कोलंबो असे या मिशनला नाव देण्यात आले. ओके. तर एवढी माहिती तुम्हाला असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती. तर रिसेंटलीच लक्षद्वीप ह्या विषय खूप चर्चेमध्ये आहे. इथं आत्तापर्यंत एकही प्रायव्हेट बँक नव्हती. यापूर्वी जी बँक होती ती आपल्या गव्हर्नमेंटचीच, केंद्राचीच बँक होती. पण आता इथं प्रायव्हेट बँक आलेली आहे आणि ती बँक म्हणजे HDFC बँक. आता हा विषय लक्षात ठेवण्यासारखा आहे, तुम्हाला बँक एक्झाम्समध्ये वगैरे विचारलं जाईल. पण HDFC बँक ही देशातली पहिली अशी प्रायव्हेट सेक्टर बँक बनली की जी आता लक्षद्वीपमध्ये जाऊन शाखा उघडतीये. कावरत्ती या ठिकाणी, कावरत्तीच्या बेटांवरती. ओके. बाकी याच्यामध्ये जास्त काही डोकं लावायची गरज नाही आहे, फक्त फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा. HDFC बँक ही फर्स्ट प्रायव्हेट बँक म्हणले लक्षद्वीपवरती जाणारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. VA रेसनेट 50 म्हणजे काय किंवा हे कशा संदर्भात आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर आता हे जर वाचलं वगैरे असेल तरच देता येईल उत्तराला. तर हे एक AI उपकरण आहे, एक असं एक डिव्हाइस आहे की ज्याच्या मार्फत आपल्या हृदयांना जे अशा प्राणघातक ज्या लयी असतील, ज्या हार्ट रिदम ज्या असतात ना, तर ज्याच्यामुळं जीव जाऊ शकतो, तर अशाचा अंदाज लावू शकता येईल अशा प्रकारचं हे AI उपकरण आहे. ठीक आहे. आता याच्यात VA म्हणजे काय, तर एका डिसीजचं किंवा एका प्राणघातक अशा हृदयविकाराचं नाव आहे हे. VA म्हणजे व्हर्टिक्युलर आर्थेमिया. ठीक आहे. तर ह्याला शोधून काढण्यासाठीचा म्हणून हा AI उपकरण असणार आहे. आता याच्या संदर्भाचा शोध कुणी लावला आहे, तर 2 नावं सायंटिस्टची लक्षात ठेवायची. एक म्हणजे जोसेफ बार्कर आणि दुसरे म्हणजे प्रोफेसर आंद्रे एनर्जी. तर या दोघांनी मिळून यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली हे अशा प्रकारचे एक AI उपकरण बनवण्यात आलं आहे की ज्यामार्फत व्हर्टिक्युलर आर्थेमिया, तर हा आजार जो हृदय रिलेटेड विकार आहे, तर तो शोधता येईल. त्याच्यासाठी AIचा वापर करण्यात येतो आहे. ठीक आहे. मग AI टूल म्हणून याला म्हणजे VA रेसनेट 50 असं नाव देण्यात आलं आहे. 2014 पासून ते 2022 पर्यंत रँडमली असे जगातले 270 सॅम्पल स्टडी करण्यात आले. सॅम्पल म्हणजे काय, ज्या लोकांचा आपण ECG करतो बघा, ECG, तर ECG असे 270 रँडमली टेस्ट करण्यात आले.
ज्याच्यामध्ये 80% वेळा म्हणजे 80% टाइम हा जो AI तंत्रज्ञानाचा वापर आहे ना तो बरोबर ठरला आहे VA शोधून काढण्यासाठी. VA म्हणजे व्हर्टिक्युलर आर्थ्रिमिया. तर हे जर शोधून काढायचे तर त्याच्यासाठी या AI टूलचा वापर करण्यात आला. सॅम्पल साईज 270 होती, थोडी मला वाटते मे बी अजून आणखीन जास्त असायला पाहिजे होती, पण 270 सॅम्पलवरती सुद्धा 80% याची ॲक्युरेसी आहे. ठीक आहे. आणि या व्हर्टिक्युलर आर्थ्रिमियावरती उपचार नाही केला तर डायरेक्टली अचानक सडन डेथ होऊ शकते, अशा प्रकारचा हा आजार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे कशा संबंधित आहेत, हे VA रेस्टनेट 50 हे कशा संदर्भात आहे असं विचारतं. AI तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर करून आपण एखाद्या व्यक्तीला तो डिसीज आहे की नाही हे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा अपेक्षित विकास दर किती आहे? तर रिसेंटली आपण बघितलं होतं ना, मूडीजने जो आपला GDP रेट सांगितला आहे तसाच हा एशियन डेव्हलपमेंट बँकेने पण सांगितलं आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक कुठे आहे? मनिलामध्ये, फिलिपिन्समध्ये. ठीक आहे. त्यांनी भारताचा विकास दर GDP रेट हा 2024-25 साठी म्हणजे 2025 फायनान्शियल इयरसाठी 7% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. ठीक आहे. आणि हा अंदाज आधी त्यांनी हा 6.7% सांगितला होता, पण भारताची प्रगती बघता त्यांनी तो वाढवला आणि 7% होईल 2025 या फायनान्शियल इयरसाठी. फायनान्शियल इयर कॅल्क्युलेट कसं होतं तर 2024च्या 1 एप्रिलपासून ते 31 मार्च 2025 पर्यंतचं, म्हणून आपण त्याला म्हणतो फायनान्शियल इयर 2025. तर याच्यासाठीचा आपला जो वर्षभराचा GDP दर असणार आहे हा 7% असणार असं हे एशियन डेव्हलपमेंट बँकेने वर्तवलेलं आहे. 2023-24 साठी त्यांनी आपला विकास दर हा 7.6% एवढा सांगितला होता. त्याच्यानंतर 2025-26 या वर्षासाठी म्हणजे 2026 फायनान्शियल इयरसाठी 7.2% राहील, म्हणजे आत्तापेक्षा आणखीन चांगला होईल असं सुद्धा सांगितलंय. म्हणजे 3 इयरचे लक्षात ठेवू शकता. फायनान्शियल इयर 2024 साठी सांगितलेला 7.6, फायनान्शियल इयर 2025 साठी सांगितलंय 7%, आणि जे पुढचे येणारं 2026 फायनान्शियल इयर आहे त्याच्यासाठी सांगितलंय 7.2%. हा सगळा त्यांचा अंदाज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025 या फायनान्शियल इयरसाठी 7%च भारताचा GDP असेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपली रिझर्व्ह बँक आणि हे एशियन डेव्हलपमेंट बँकेचं थोडंफार मॅच झालं आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. नुकतेच चर्चेत दिसलेले वायनाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना, वायनाड जिल्ह्याचा उल्लेख झाला आहे. कुठं? हे सुलतान बाथेरी जे सध्याचं नाव आहे आणि ज्याला आधी गणपतीवट्टम म्हणून ओळखलं जायचं. ॲक्च्युली त्या मुद्द्यामध्ये मी मेनच पॉईंट सांगायचं विसरलो. हे गणपतीपट्टम हे जे ओरिजिनल नाव होतं त्या गावाचं, हेच आता या सुलतान बाथेरीला नाव द्या असं केरळ BJPने मागणी केलेली आहे. ठीक आहे. केरळमध्ये BJP गव्हर्नमेंट नाही आहे, त्यामुळे तिथं आता ते उठाव करतायत की गणपतीपट्टम हे नाव द्या, जे ओरिजिनल नाव होतं हे सुलतान बाथेरी नाव काढून टाका किंवा रद्द करा असं मागणी ते करतायत. आता नेहमीच बघा टिपू सुलतानच्या जयंतीवरून सुद्धा वाद होत असतात बघा. तर तुम्हाला काय वाटतं हे टिपू सुलतानबद्दल कसं आहे, तुमचं म्हणणं काय आहे? तुम्हाला काय वाटतं की ज्या 2-4 लाईन NCERT मध्ये लिहिल्या आहेत त्याच्यावरून आपण ठरवू शकतो का की टिपू सुलतान हा चांगला राजा होता का? कारण NCERT मध्ये तसंच वर्णन आहे. त्याला एक चांगला शासक म्हणून दाखवले, ब्रिटिश त्याला घाबरायचे आणि त्याला जे म्हैसूरचा वाघ म्हटलं जातं, अशा गोष्टी सगळ्या NCERT मध्ये दिल्यात. त्याचबरोबर रिसेंटली 1-2 ठिकाणी असा उल्लेख करण्यात आला होता बघा की तो अंगठी घालायचा, त्याच्यावरती राम लिहिलेला असायचं, म्हणजे तो धर्म सगळ्या धर्मांना अगदी समतेने बघायचा, असा सगळा उल्लेख हा टिपू सुलतानबद्दल केला जातो आपल्या NCERT मधून. पण याच्या व्यतिरिक्त जे हिस्टोरियन्स होऊन गेलेत, काही ब्रिटिशर्स आहेत, मी मालाबार मॅन्युअल नावाचं पुस्तक तुम्हाला रेकमेंड करतोय. मालाबार मॅन्युअल हे पुस्तक विल्यम लोगननी लिहिलेलं आहे, एक ब्रिटिशर होता, आणि त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख केला आहे की हा जो टिपू सुलतान होता तर त्यांनी जवळपास 2-1 हजार मंदिर पाडलेत, चर्चेस पाडायचा, 40,000पेक्षा जास्त कन्व्हर्जन त्यांनी केलेले आहेत. एका टिपू सुलताननीच त्याच्या एका सेनापतीला लिहिलेल्या पत्राचा सुद्धा तिथं पुरावा लिहिण्यात आलाय की 1200 हिंदू मी आज कन्वर्ट केलेत, असा पुरावा त्या पत्रामध्ये, ॲक्च्युली पत्रामध्ये उल्लेख येतो. ठीक आहे. त्यानंतर जर टिपू सुलतानची जर तुम्ही तलवार बघितली ना, तर तलवारावरती सुद्धा मजकूर लिहिला आहे की आता ते त्यांच्या देवाला अल्लाह म्हणतात मुस्लिम लोक, तर हे खुदा किंवा हे अल्लाह मला अशी ताकद दे की मी या पृथ्वीवरचे सगळे काफिर संपवू शकेल, तर असा मजकूर त्याच्या तलवारीवर लिहिलेला आहे.
त्यानंतर कर्नाटकमधलं एक गाव सुद्धा एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी 700 ब्राह्मणांना दिवाळीच्या दिवशी टिपू सुलतानने मारलं होतं. ते हिंदू धर्म सोडत नव्हते, मुस्लिम होत नव्हते, तर म्हणून त्यांनी मारलं होतं. मग त्या गावात आजही दिवाळी सेलिब्रेट केली जात नाही. एवढे सगळे हिस्टॉरिकल फॅक्ट्स पण आहेत. इवन एक केस होती, दूरदर्शनवरती एक सिरियल आली होती बघा, ज्याचं नाव होतं द सॉर्ड ऑफ टिपू सुलतान. मग त्या सिरियलमध्ये असं काय दाखवलं तुम्ही, महिमा मंडळ का करताय टिपू सुलतानचं, म्हणून बऱ्याचशा लोकांनी केस ठोकली होती. सर्वोच्च न्यायालयामध्ये तो मुद्दा गेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं होतं की एवढ्या सगळ्या इनफॅक्च्युअल डेटा का सांगताय, म्हणजे जी कामं केलीच नाहीत बळच ती त्याला का चिटकवतायत. तसं NCERTने बघा औरंगजेबाचं पण केलं होतं. औरंगजेबाला सर्व धर्मांची मंदिरं वगैरे बांधतोय असा काही उल्लेख केला होता. मग एकाने RTI टाकली की NCERTने ही इन्फॉर्मेशन कुठून गॅदर केली आहे. तर NCERTने उत्तर ठरलं, NCERTला म्हणावं लागलं की बाबा हे आमच्याकडे पुरावे नाही आहेत, पण हे आधीपासून लिहिलं गेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू करतोय. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे जे ॲक्च्युअलमध्ये म्हटलं जातं ना की आपल्या हिस्ट्रीसोबत बराचसा खेळ झालेला आहे, तर तो मला तर वाटतं की आपला स्पष्ट इथं खेळ झालेलाच आहे. पण ठीक आहे, आता सध्या या जे सुलतान बाथेरी आहे त्याचं नाव बदलून गणपतीपट्टम करायची डिमांड केली जाते. तर बघा आता ते तुम्हाला काय कितपत योग्य वाटतंय. आपला हा मुद्दा कुठून निघाला, तर पुन्हा या प्रश्नामध्येच येऊ की बाबा हे वायनाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे. तर हे राज्य म्हणजे ऑब्व्हियस आहे केरळ. आता हे चर्चेत का आलंय, तर इथलच्या वनांमध्ये ना मोठी आग लागली आहे. 100 हेक्टर जंगल जळालं आहे आणि हे जे पर्टिक्युलर वायनाड वन्यजीव अभयारण्य त्याच्यातलं 100 हेक्टर जंगल जळालं आहे. आता हे जे अभयारण्य आहे ना, तर ते 1973 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. 344 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रामध्ये हे पसरलेलं अभयारण्य हे निलगिरी बायोस्फिअर रिझर्वचा एक भाग आहे. कर्नाटक तामिळनाडूच्या संरक्षित क्षेत्रामध्ये याची सीमा आहे. इथं भरपूर वेगवेगळ्या प्रजातीचे आपल्याला वनस्पती बघायला मिळतील. सागवान, रोजवूड, निलगिरी, सिल्वर ओक अशा वेगवेगळ्या वनस्पती इथं भरपूर आहेत. पण रिसेंटली इथं आग लागलेली, ज्याच्यामध्ये 100 हेक्टर पूर्ण जंगल हे जळून खाक झाले. ठीक आहे, तर त्याच्यामुळं वायनाड वन्यजीव अभयारण्य कुठल्या राज्यात आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघा, रश्मी कुमारीने एकूण किती वेळा कॅरममध्ये राष्ट्रीय महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलं आहे. तर ही कामगिरी त्यांनी आत्तापर्यंत 12 वेळेस केलेली आहे. 12 वेळेस नॅशनल कॅरम चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. मध्य प्रदेश कॅरम असोसिएशन मार्फत 51व्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि जी स्पर्धा ही महिलांच्या गटामध्ये ऑब्व्हियस आहे रश्मी कुमारी यांनी जिंकली आहे आणि हे त्यांचा आत्तापर्यंतचा 12वा असा विजय आहे. तर बघा कॅरम खेळणं पण किती स्किलफुल आहे किंवा किती उपयोगी ठरू शकते. 12 वेळेस ते राष्ट्रीय चॅम्पियन बनलेले आहेत. आता रश्मी कुमारी फक्त असं कॅरम खेळत बसत नाहीत बरं का, त्या ऑलरेडी ONGC मध्ये मॅनेजमेंट लेवलवरती काम करत आहेत. ठीक आहे, ऑलरेडी जॉबमध्ये आहेत. तर त्याच्यामुळं जॉबसाठी प्रयत्न करणं, परीक्षा देऊन पास होण्यावरती विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बाकी पॉलिटिकल गोष्टी वगैरेकडे जास्त लक्ष देत जाऊ नका. स्वतःला प्रूव्ह करा, परीक्षा पास व्हा आणि नंतर या सिस्टीममध्ये या. तर आपण या लेक्चरच्या माध्यमातून भरपूर सारे मुद्दे अगदी डिटेलमध्ये बघितले. तर आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. डायरेक्टली भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.